नमस्कार शेतकरी मित्रांनो, हिरवं जग या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण शेवग्याच्या पाळ्याची माहिती घेणार आहोत। आपण बघू शकता की हा बघा, हा शेवग्याचा पाळा आहे। म्हणजे शेवग्याच्या ह्या पाळ्याची आपण भाजी वगैरे पण करू शकतो। म्हणजे शेवग्याचे असे विविध गुणधर्म असतात। म्हणजे कसं, शेवग्याच्या पाळ्याची आपण भाजी करतो किंवा त्याच्या फुलांची भाजी करतो किंवा त्याच्या शेंगांची भाजी करतो। शेवग्याचं जे डिंक वगैरे असतं ते पण आपण खाण्यासाठी वापरतो। पण आता सध्या काय झालंय की पावसाळ्यामध्ये आपण ही अशी शेवग्याची बारीक बारीक पानं वगैरे घ्यायची आणि ह्या बारीक पानांची आपण चांगली चविष्ट भाजी करायची। म्हणजे पावसाळ्यामध्ये असे विविध प्रकारच्या आपल्याला रानभाज्या वगैरे बघायला मिळतात। तर ही शेवग्याची जर भाजी आपण खाल्ली तर आपल्या शरीरासाठी अत्यंत उत्तम आहे। म्हणजे ह्या भाजीमधून तुम्हाला चांगली जीवनसत्वे, कर्बोदके असे विविध प्रकारचे घटक तुम्हाला ह्या भाजीतून मिळणार। तर ह्या भाजीसाठी काय करायचं आहे की आपण ह्या भाजीसाठी ही जी शेवग्याची पाने वगैरे त्याची आपण ही बारीक पानं आणायची आहेत आणि या बारीक पाण्याची आपण शिजवून वगैरे भाजी करायची आहे। तर ही भाजी कशी चांगली लागते, म्हणजे एकदम चविष्ट असते। अशा आपल्या ज्या रानभाज्या वगैरे आहेत ते खाण्याची मजा काही वेगळीच असते। ही मजा फक्त तुम्हाला कोकणातच बघायला मिळेल। म्हणजे शहराच्या ठिकाणी कसं होतं, शहराच्या ठिकाणी ह्या रानभाज्या वगैरे आहेत ते तुम्हाला विकत घ्यायला लागतात। पण गावच्या ठिकाणी हे जर तुम्ही झाडं वगैरे लावली तर कसं पर्यावरणाच्या दृष्टीने पण चांगले, म्हणजे पर्यावरणाचा आपण चांगलं समतोल वगैरे पण राखतो आणि ह्याच्यामधून आपल्याला चांगली शुद्ध हवा पण मिळते। पण ह्याच्यामध्ये कसं असतं की ह्या शेवग्याचे दोन प्रकार असतात। काही शेवगा येतो फक्त पावसाळ्यामध्ये येतो, काही बारमाही येतो। म्हणजे या शेवग्यामध्ये आपण कलम पद्धत वगैरे पण केलेली आहे। तर कलम पद्धतीमध्ये आपल्याला वर्षाच्या 12 महिने आपल्याला शेवगा बघायला मिळतो। तर तुम्ही पण तुमच्या बागेमध्ये वगैरे असा शेवगा लावा, कारण कसे शेवग्याची जी भाजी आहे ती पौष्टिक आहे। म्हणजे कसं असतं, आपण जे मांस मच्छी वगैरे खातो त्यापेक्षा शेवग्याची जर तुम्ही भाजी वगैरे खाल्ली तर तुमच्या शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आहे। म्हणजे आपण काय करायचं आहे की प्रथम हा आपला शेवग्याचा पाळा आहे तो आपण प्रथम धुवून घ्यायचा आहे। धुवून घेतल्यानंतर त्याची आपण भाजी करायची आहे। म्हणजे त्याच्यामध्ये आपण कांदा, लसूण, मिरची ते सर्व परतवायचं आहे। त्याच्यानंतर आपण हे शेवग्याचा पाला वगैरे टाकायचा आहे। त्यामध्ये तुम्ही हळद, मीठ किंवा किसलेला नारळ वगैरे टाकू शकता। म्हणजे जशी चव असेल त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता। पण काय करायचं आहे की ह्याचं अतिसेवन करायचं नाही। कारण कसं आहे, कधी कधी काय होतं की आपण भाजी चांगली लागते म्हणून आपण अतिसेवन करतो। तर अतिसेवन ह्याचं करायचं नाही, म्हणजे प्रमाणामध्येच भाजी खायची। म्हणजे ही भाजी खाण्यासाठी पण चांगली चविष्ट आणि स्वादिष्ट असते। म्हणजे तुम्ही पण अशी एकदा ट्राय करून पहा, तुम्हाला पण नक्की आवडेल। कारण कशी आपली ही कोकणातली पारंपरिक भाजी आहे, त्याची चव काही वेगळीच असते। तर तुम्हाला पण अशी शेवग्याची भाजी आवडते का? तर कमेंट करून नक्की सांगा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले हिरवं जग या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।